नमस्ते विद्यार्थ्यांनो, आता आपण मागील व्हिडिओमध्ये स्वरांची ओळख करून घेतली। आता मुळाक्षरांचा पहिला भाग स्वर हे त्यांचे वळण आणि ते कसे ओळखतात हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले, ते तुम्हाला। आता पुढचा अक्षर आहे फ फ फणस। कोणता आहे? फ फ फणस। फणस हा शब्द लिहिताना जसं आपण प लिहिला होता तसंच ह्याचं वळण आहे। छोटी उभी रेष, त्याला जोडून आडवी रेष, वरून खाली उभी रेष। हा आपल्याला पतंग किंवा पंतीचा दिसतोय। आताच तसंच ना आपण इकडे छोटीशी पुढे आडवी रेष आणि त्याच्या खाली वरून खाली उभी रेष मारायची आणि डोक्यावरती आडवी रेष। हा झाला फ फ फणस। काय आहे? फ फ फणस। कसा लिहायचा? पहिल्यांदा वरून खाली छोटी उभी रेष, त्याला जोडून छोटी आडवी रेष, मध्ये चिकटून त्याला वरून खाली उभी रेष आणि त्याच्या पुढे छोटी आडवी रेष आणि त्याच्या वरून खाली अशी छोटीशी उभी रेष मारायची आणि त्याच्या डोक्यावरती आडवी रेष। हा झाला फ फ फणस। आता फ फणस येणारे शब्द, फ फणस येणारे शब्द तुम्ही माझ्या आधी सांगून टाकाल। तुमच्या वाढदिवसाला काय लावता बरं तुम्ही? फुगे लावता। मग फ फ फणसचा तसेच फुगे। काय आहे? फुगे। वाढदिवसाला आपण जे लावतो ते फुगे। फुग्यामध्ये हा फ हे पहिलं अक्षर येतं। तसंच फुगे झाल्यानंतर आपण फटाके आहेत ना ओळखीचे शब्द, असेच आपण ओळखीचे शब्द घेणार आहोत आता। आणि ह्या अभ्यासातील गमती जमती इथेच आपल्याला करायच्या आहेत किंवा इथेच आपल्याला समजतील की काय गंमत जमत आहे, कसे आपण हसत खेळत शिकत आहोत, तुम्हाला कंटाळाच येणार नाही। तर आता फ फटाकेचा हा शब्द आहे, पहिला अक्षर फ फटाके। काय आहे? फ फटाके। दिवाळीला किंवा आपण आनंदाच्या क्षणी फटाके उडवून तो आनंद आपला साजरा करतो, द्विगुणित करतो। आता पुढचा अक्षर आहे ब बदक। ब बदक। ब बदकचा लिहिताना कसा लिहायचा? आता डावीकडे तोंड करून अर्धा गोल, ही डावी बाजू आणि ही उजवी बाजू, असं आपण समोर इकडे आहे तोंड फळ्याचं, त्याच्यामुळे आपण तिकडची डावी बाजू बोलतो, इकडची उजवी बाजू बोलतो। तर डावीकडे अर्धा गोल किंवा अर्धी वाटी, अर्धगोलाचं तोंड आहे डावीकडे आणि त्याला जोडून वरून खाली उभी रेष आणि त्याच्या पोटामध्ये छोटी तिरपी रेष, त्याच्या पोटामध्ये छोटी तिरपी रेष आणि डोक्यावरती आडवी रेष आहे। आलं लक्षात? आता आणखी एकदा, हा छोटासा अर्धा गोल, डावीकडे तोंड करून आणि वरून खाली उभी रेष आणि त्याच्या पोटामध्ये एक छोटी तिरपी रेष, डावीकडेच तिरपी रेष मारायची आणि डोक्यावरती आडवी रेष। हा झाला ब ब बदक। आता ब चे शब्द, ब चे शब्द किंवा ब हे व्यंजन येणारा शब्द, येणारे शब्द कोणते आहेत? ब येणारे शब्द बडबड। काय आहे? बडबड। बडबड। आपण लहान मुले आहोत ना, ती खूप बडबड करतो। काय करतो? खूप बडबड करतो, त्याची तो शब्द आहे बडबड। बडबड मध्ये ब येतो दोनदा, पहिल्यांदा आणि तिसऱ्या नंबरला। काय आला? ब हा शब्द, ब हे अक्षर आलं। आता ब अक्षर आलं बडबड मध्ये। तसाच दुसरा शब्द अजून एक घेऊया, मुंबई। मुंबई। मुंबईला तुम्ही कुठे राहत असाल तर मुंबईला, मुंबई माहितीये ना, एक शहर आहे मोठं, आपल्या महाराष्ट्र राज्याची राजधानी आहे, त्याला मुंबई म्हणतात। त्या शहराचं नाव आहे मुंबई, त्यामध्ये येतो ब ब बदक आणि मुंबई। काय आहे? मुंबई। ब मध्ये आणखी शब्द असतात, बाबा, आजोबा, बाळ, हे
ब चे शब्द आणखी आपण ओळखीचे लिहू शकतो. तर आता ब झाल्यानंतर भ भ भटजी. भ भ भटजी. भ भटजीचा लिहिताना आपण सोप्या पद्धतीने लिहून घेऊया. आता एक छोटासा गोल, छोटा गोल, त्याला एक छोटी वरून खाली उभी रेष, वरून खाली उभी रेष, त्याला जोडून असा छोटासा गोल आणि त्याला छोटी आडवी रेष, वरून खाली उभी रेष आणि डोक्यावरती आडवी रेष. आहे ना सोप्पा? तर आता हा भ भ भटजी काय आहे? भ भ भटजी. आता भ भटजी हा अजून एकदा समजावून घ्या. आता हा छोटा ब, छोटा गोल, त्याला वरून खाली छोटीशी उभी रेष, त्याला जोडून गोल आणि छोटासा गोल आणि त्याला छोटी आडवी रेष, वरून खाली उभी रेष आणि डोक्यावरती आडवी रेष. हा झाला भ भ भटजी. भ भ भटजीचा येणारे शब्द कोणते आहेत? तर त्यामध्ये आहे भ भ भाकरी. काय आहे? भाकरी, जी प्रत्येकाच्या घरामध्ये रोजच बनत असते, त्यामुळे मुलांना सहज सहज सांगता येईल. काय? मुलांना सहज सांगता येईल की भाकरी म्हणजे काय. तर भ भ भाकरीचा किंवा भ भ भटजीचा हा या पद्धतीनं ओळखता येतो. तसंच भाकरी झाल्यानंतर भजी, भाजी, असं भूत, असे भरपूर शब्द मुलांना सांगता येतील. भाजी किंवा भजी, जी मुलांना आवडतात ना ती भजी. कुणाला कांदा भजी आवडतात, कुणाला बटाटा भजी आवडतात, कुणाला कोणत्या मिरची भजी आवडतात, त्यातले हे भ भ भजीचा आहे ना गंमत. खूप गंमत आहे आणि व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही भजी आईला मागून खावा. आता भ झाल्यानंतर म म मगर आहे. पुढचं कोणतं व्यंजन आहे हे? म म मगर. म मगर आपण या पद्धतीने लिहूयात. छोटी उभी रेष आणि त्याला छोटासा गोल आणि त्याला जोडून पुढे छोटी आडवी रेष, वरून खाली उभी रेष, डोक्यावरती आडवी रेष. हा झाला म म मगर. परत एकदा वरून खाली छोटीशी उभी रेष, त्याला जोडून गोल, मध्ये छोटी आडवी रेष आणि वरून खाली उभी रेष आणि त्याला जोडून त्याच्या डोक्यावरती आडवी रेष. हा झाला म म मगर. आता म मगरचा काढताना पुढे म मगर येणारा शब्द कोणते आहेत? कोणत्या शब्दामध्ये हे अक्षर येऊ शकतं? तर मामा. मामा आलं ना? मामा. मामा आपल्या आईचा भाऊ मामा. तर मामा मध्ये दोनदा म आलेला आहे. दोनदा म आलेला आहे. मामा, मामी, मावशी, माझे, असे भरपूर शब्द म वरून येतात. मावशी, मावशी, मावशी मध्ये पण म येतो. हे पहिल्यांदा आलेलं आहे म हे अक्षर. तसेच आता म झाल्यानंतर य येतो. काय येतो? य येतो. य ह्या अक्षराची ओळख आता आपण करून घेणार आहोत. य लिहिताना कसा लिहायचा? उजवीकडे अर्धा गोल किंवा अर्धी वाटी, त्याच्या जोडीला लगेच चिकटून छोटासा अर्धा गोल किंवा अर्धी वाटी, वरून खाली उभी रेष आणि त्याच्या डोक्यावरती आडवी रेष. हा झाला य य यज्ञ. काय आहे? य य यज्ञचा झाला. आता य यज्ञ येणारे शब्द कोणते आहे ते पहा. य यज्ञ हा एक शब्द झाला. जेव्हा आपण जेव्हा आपण व्यंजन म्हणतो तेव्हा आपण य य यज्ञ, र र र असं बोलतो. तसाच य य यज्ञ हा एक शब्द आहे. आता दुसरा शब्द आहे य य यात्रा. यात्रा सगळ्यांना परिचयाची आहे. सगळ्यांना यात्रा म्हणजे काय हे माहिती आहे. यात्रेत खूप गंमत जम्मत असते, खाऊ मिळतो, खेळणी भेटतात
आता य यात्रामध्ये या य हा पहिल्यांदा आलेला आहे. आता तसेच याचा दुसरा शब्द काय असेल बरं? माया. माया 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 म्हणजे आपल्याला आपले जे लाड करतात त्याला आपण माया म्हणतो. माझी आई माझ्यावर खूप माया करते तसं आपण म्हणू शकतो. माझे आई बाबा, माझे घरातील मोठी मंडळी माझा खूप लाड करतात, माझी माया करतात असं आपण बोलतो. त्यातला माया य हा दुसऱ्यांदा आलेला आहे. आहे ना गंमत? खूपच गंमत आहे. आता ह्याचाही स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा तुम्ही लक्षात ठेवून घ्या की ह्या पद्धतीने आपण कसे घेऊ शकतो, कसे अक्षरांची ओळख करून देऊ शकतो. य अक्षर झाल्यानंतर कोणतं अक्षर येतं बरं? य झाल्यानंतर येतो रथ. आता रथ लिहिताना आपण अक्षर वळण कसं काढणार आहोत? तर पहा, अर्धी वाटी, त्याला जोडून एक छोटासा गोल आणि तशीच खाली एक तिरपी रेष आणि डोक्यावरती आडवी रेष. हा काय आहे? र आहे. तुम्हाला लक्षात आलं? परत एकदा पहा, अर्धा गोल किंवा अर्धी वाटी, त्याला जोडून एक छोटासा गोल आणि तशीच खाली तिरपी रेष. हा आहे रथ. आता रथ येणारे शब्द कोणते आहे पहा. रथ येणारे शब्द, तर रथ कशामध्ये येतो? रव्याचा. रवा काय आहे? रवा. रवामध्ये पहिला अक्षर कोणता आहे? रवा आवडतो ना तुम्हाला? आवडतच असणार. आता दुसरा शब्द कोणता येईल बरं? दुसरा शब्द आहे, आपण अंगणामध्ये काय काढतो? ओळखलं ना? बरोबर, रांगोळी. रांगोळी काढताना आपण आईची मदत करतो ना, तर रांगोळीचा आपण लिहूया. रांगोळी. रांगोळीमध्ये र कुठे आहे? पहिल्यांदा आहे, म्हणून इथं आपण लगेच गोल करणार आहोत. प्रत्येक अक्षर जे शोधतो ना आपण त्याला लगेचच गोल करायचा आणि ते शोधायचं की कुठे दिसतंय बरं आपल्याला र, किंवा कोणता अक्षर आपण शोधतो आहोत त्याला लगेच गोल केला की तुम्हाला पटकन लक्षात येईल की कोणता अक्षर आपण शोधलेला आहे ते. आता र झाल्यानंतर काय येईल बरं? र झाल्यानंतर येतो तो लसूण. लसणाचा. लसूण लिहिताना कसं लिहायचं? पहा इकडे, माझ्या बरोबर लिहायचा पण प्रयत्न करा बरं. अर्धी वाटी आली का? अर्धी वाटी. त्याच्यानंतर एक छोटस वळण घ्यायचं खाली आणि त्याला एक छोटीशी तिरपी रेघ द्यायची आणि वरून खाली उभी रेघ आणि डोक्यावरती आडवी रेघ. हा काय आहे? लसूण. आता लसूण कोणत्या कोणत्या शब्दांमध्ये येतो बरं? आपल्या घरामध्ये असतात त्या वस्तू शोधायचा प्रयत्न करायचा. आपल्या आजूबाजूला जे दिसते चित्र दिसतात, चित्रामध्ये रंग दिसतात. रंग म्हटल्यानंतर तुम्हाला बरोबर ओळखलं ना तुम्ही, काय असतो रंग? लाल. या अक्षरामध्ये काय आहे गंमत? पहा इकडे, गंमत काय आहे बरं? ओळखलं ना तुम्ही काय गंमत आहे? लाल. दोन ल आलेले आहेत बरं इथे. पहिला ल पण आहे आणि दुसरा ल पण आहे. हा काय आहे? ल आणि ल. लाल. गंमत आहे ना? आता पहा, दुसरा शब्द आपण काय घेऊ शकतो बरं? लीला. गोष्टीतली, गाण्यातली लीला असते ना, तशी आपण लीला.
लीला मध्ये सुद्धा गंमत आहे, ती म्हणजे 2-2 ल आहेत. काय आहेत? 2-2 ल आलेले आहेत. मग 2-2 ल ला आपण गोल करून घेणार आहोत. कसे गोल केले? छान छान दिसतायत ना. आता लीला मध्ये 2 ल, लाल मध्ये 2 ल, मज्जाच मज्जा. आता पुढचं अक्षर पण असंच आपण गमतीशीर घेणार आहोत. कोणतं अक्षर आहे बरं? ते आहे म्हणजे वजन. वजन. वजन लिहिताना एकदम सोपं आहे. आता एक छोटासा गोल काढायचा आणि वरून खाली एक उभी रेघ द्यायची आणि त्याच्या डोक्यावरती आडवी रेघ द्यायची. हा काय आहे? वजन. वजन. आता येणारे शब्द वजन कोणत्या कोणत्या शब्दामध्ये येतो? वारुळ. वारुळ तुम्हाला सर्वांना माहिती आहे. आपण वारुळाची पूजा करतो ना. वारुळ नागोबा असतो त्याच्यामध्ये. तर वारुळ मध्ये व हे पहिलं अक्षर आहे म्हणून त्याला आपण गोल करून घेतला. आता वारुळ झाल्यानंतर आपण दुसरा शब्द कोणते असतो बरं? तर वानर. वानर. वानर म्हणजेच माकड. माकडांच्या गोष्टी माहिती असतील तुम्हाला. मग माकडालाच दुसरं नाव आहे वानर. काय म्हणतात? वानर. वानर मध्ये एक पहिलं अक्षर आले वानर. आले ना गंमत? गमतीमध्ये कसे प्राणी पण आपलं बसलेले असतात ना. तर आता पहा पुढचा पण गमतीशीर अक्षर आहे शामृगाचा. कशाचा? शामृग. आता शामृग लिहायचा वेळ आपण पहिल्यांदा पुसून घेणार आहोत. शामृग कसा लिहायचा असतो ते लक्ष देऊन इकडे पहा. शामृग लिहिताना एक छोटा गोल, त्याला एक छोटीशी तिरपी रेघ, उभा एक. जसा आपण उभा एक लिहितो तसाच आपण उभा एक काढला तरी चालेल किंवा छोटा गोल आणि त्याला खाली तिरपी रेघ आणि परत त्याला एक छोटा गोल आणि त्याला खाली तिरपी रेघ आणि पुढे त्याच्या वरून खाली उभी रेघ आणि डोक्यावरती आडवी रेघ. काय आहे हा? काय? शामृग. परत एकदा पहा कसा लिहायचा. छोटा गोल, त्याला जोडूनच खाली तिरपी रेघा. आता इथं ही रेषा काढल्यानंतर हा आपल्याला उभा एक दिसतोय. त्या उभा एकलाच एक छोटा गोल करायचा आणि तसाच आपण र जसा काढला तशी तिरपी रेघ काढायची आणि हा काय होतो? र सारखं वळण आहे याचं. मग त्याच्याच पुढे वरून खाली उभी रेष आणि डोक्यावरती आडवी रेघ. हे कोणते अक्षर झालं? शामृग. शामृग. आता शामृग मध्ये येणारे शब्द कोणते असतात बरं? शामृग अक्षर कोणत्या शब्दांमध्ये येतं? काय येतं? शिवशंकर. शिवशंकर. शिवशंकर मध्ये पहा शिवशंकर. शिवशंकर मध्ये आपण शोधूयात. इथे दिसतोय श, पहिल्यांदा श दिसतो, अजून शिव श इथे पण दिसतोय. इथे पण आपण गोल करून घेऊया. शिवशंकर मध्ये 2-2 श आलेले आहेत. देवबाप्पाच्या नावामध्ये 2-2 श आलेले आहेत. हा शिवशंकर हा शब्द श हे अक्षर 2 वेळा येतं. आता त्याच्या पुढचं कोणतं आहे? छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे शिवाजी. शिवाजी. शिवाजी मध्ये पहिलं अक्षर आहे
श शामरूप किंवा श शिवाजी. आहेत ना ओळखीचे शब्द? मग आहे ना गंमत? तर पहा आता श शामरूप. आता त्याच्या पुढे काय येतं बरं? पुढे येतो तो षटकोन. उच्चार एकच आहे पण लिहिताना त्याची पद्धत त्याचं वळण वेगळं आहे आणि त्याला शब्द पण वेगळे असतात. आता षटकोन लिहिताना आपण कसं लिहायचं ते पहा. छोटीशी उभी रेघ, त्याला जोडून छोटीशी त्याच्या पुढे आडवी रेघ, वरून खाली उभी रेघ आणि त्याच्या पोटात किंवा त्याच्या वरच्या रेषेला आणि मधल्या आडव्या रेषेला एक छोटी तिरपी रेष द्यायची आणि त्याला डोक्यावरती आडवी रेघ. हा झाला षटकोन. षटकोन तुम्हाला माहितीच असेल. षटकोन असा काढतात. आहे ना षटकोन? तर ह्या कृतीला आपण षटकोन म्हणतो. षट म्हणजे 6 बाजू असलेला कोन, षटकोन. आता पहा आता श वरून सुरू होणारे शब्द फारच कमी असतात. मग आपण कोणत्या शब्दांमध्ये श हे अक्षर येते हे पाहणार आहोत. आता श अक्षर येणारे शब्द कोणते असतात? आषाढ, आषाढ किंवा आषाढी. आपण जर तुम्हाला आषाढी समजत असेल तर आषाढी एकादशी असते ना, त्यामध्ये आषाढी आपण लिहिलं तरी चालेल. आषाढ म्हणजे मराठी महिना असतो आषाढ. आता इथे कुठे दिसतोय आपल्याला श? हे दुसरा अक्षर आहे ते श आहे. आषाढी. आषाढी एकादशीला आपण पंढरपूरला विठू माऊलींच्या दर्शनाला जातो, बरोबर की नाही? तर हे आहे हा आषाढी शब्द एक ज्यामध्ये श हे अक्षर येते. आता दुसराचा अक्षर कोणता असेल असंच आपण शोधूयात. आशिष. आशिष. आशिष मध्ये आशिष हे आपल्या मुलांची नावं असतात. मुलांचे नाव काय असते? आशिष असते. आशिष मध्ये श हा 2 श आलेले आहेत पण परंतु 2 नंबरचा श कुठे आहे? कोणता श आहे ते? श शामृगाचा आहे आणि 3 नंबरचा आहे तो श षटकोनाचा आहे. मग इथे गंमत आली ना, आपण आशिष श पण श हे पाहताना वेगळे आहेत आणि बोलताना एकसारखेच वाटतायत, पण आपण लिहिताना आणि पाहताना ते वेगळे वेगळे दिसतायत. मग आपल्याला शोधायचं कोणता आहे श? आपल्याला श षटकोनाचा शोधायचा आहे. श शामृगाचा पण वरती शोधलेला आहे, तसा श षटकोनाचा आपण इथे शोधणार आहोत. आशिष मध्ये आपण हा शेवटी जो आहे अक्षर ते आहे श षटकोन. ठीक आहे, हे झाला श षटकोन. आता कोणता शब्द पुढे, कोणता अक्षर पुढे आहे? पुढे आहे अक्षर तो ससा किंवा ससोबा. ससोबाच्या गोष्टी माहिती आहेत ना? बरोबर, माहिती असणारच. खूप आवडता प्राणी आहे सर्व मुलांचा. आता बघा ससोबा कसा लिहायचा असतो? ससोबा लिहिताना तुम्ही लक्ष देऊन पहा बरं इकडे, आपण कसे अक्षर काढतोय, कसं वळण त्याचं आहे, म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येईल की हे अक्षर आपण कोणत्या पद्धतीने लिहितो आहोत. तशाच पद्धतीने लिहायचा प्रयत्न आपण केला की ते अगदी सोपं होऊन आपल्याला लिहिता येतं ना, अक्षर एकदम सुंदर येतं आपलं. आता स लिहिताना अर्धा गोल किंवा अर्धी वाटी, त्याला जोडून एक छोटासा गोल आणि त्याला जोडून एक खाली तिरपी रेघ. हा काय दिसतोय तुम्हाला? र रथ असं दिसतोय ना, त्या र रथाच्यालाच काय करायचं, पोटामध्ये एक छोटीशी आडवी रेष मारायची आणि वरून खाली एक उभी रेघ, डोक्यावरती आडवी रेष. आलं का लक्षात? ससोबा आहे ना, मग येणारच लक्षात. आता ससोबाचा एक शब्द आहे आपला, तो स येतं अक्षर. आणि स अक्षर येणारे आणखी कोणते शब्द असतात? साखर. साखर गोड असते ना, साखर. साखर. साखर हे
गोड पदार्थ आहे. साखर ससोबाचा तो पहिल्यांदा आला, त्याला आपण गोल करून घेऊया. त्याच्यानंतर काय येतं आणखी? सामान. सामान 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 म्हणजे काही वस्तू आपल्याकडे असतात, त्याला आपण काय म्हणतो? सामान म्हणतो. सामान मध्ये कुठे असते? स हा कुठे आहे? पहिल्यांदाच आहे, म्हणून त्याला आपण गोल करून घेऊया. ससोबा पण येतं बरं. ससोबा मध्ये 2 स येतात. 2 स आले की आपण दोन्ही स ला गोल करून घेतो, बरोबर ना? आता स झाल्यानंतर, स हे अक्षर झाल्यानंतर कोणतं अक्षर येतं? तर ह हत्ती. हत्ती लिहिताना आपण कसा लिहायचा? एक छोटी उभी रेष, त्याला जोडून एक छोटासा गोल, परत त्याला जोडून एक छोटासा अर्धगोल, परत एकदा पहा, वरून खाली एक छोटी उभी रेष, त्याला जोडून अर्धगोल, तसाच अर्धगोल आपण खाली पण काढणार आहोत, त्याला जोडून खाली अर्धा गोल. हा आपल्याला ड डमरू दिसतो ना, तो ड डमरू आहे ना, तो तसाच ठेवायचा, पण छोटासा काढायचा आणि त्याच्या बरोबर वरच्या अर्धगोलाला आपण दुसरा चिकटून अर्धगोल काढणार आहोत. हे पहा, असं वळण आहे हत्तीचे. आता आणखी एकदा डोक्यावरती एक छोटी आडवी रेघ द्यायला विसरायचं नाही. आता परत एकदा मी तुम्हाला सांगते, वरून खाली उभी रेष एकदम छोटीशी आणि त्याला जोडून अर्धगोल काढायचा आणि तसाच अर्धगोल तो इकडे वळवायचा. असा हा ड डमरूचा काढायचा. ड डमरू काढल्यानंतर त्या ड डमरूच्या एकदम वरच्या अर्धगोलाला असा छोटासा अर्धगोल द्यायचा आणि डोक्यावरती आडवी रेघ. हा काय आहे? हत्ती आहे ना. एकदम सोपा लिहिताना. तर स्टेप बाय स्टेप लिहिला आपण, एकदम थोडं थोडं लिहिलं, त्याला आपण वेळ पण लागत नाही आणि आपल्याला लगेच अक्षर येतं काढता ते. आता पहा, हत्तीचा एक शब्द आहे. दुसरे शब्द कोणते असतात? आपला आहे तो हात. हात मध्ये हे पहिलं अक्षर आलेलं आहे, त्याला आपण गोल केला. ठीक आहे. आता दुसरं कोणतं अक्षर येईल बरं? आता तुम्ही पण शोधायचा प्रयत्न करत जा बरं. मी 2 शब्द शोधले की तुम्ही 3रा, 4था, 5वा असं जेवढे तुम्हाला शोधता येतील तेवढं तुम्ही शोधून लिहिण्याचे प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला ते अक्षर कधीच विसरता येणार नाही आणि विसरलेही जाणार नाही. आता हात झाल्यानंतर आपण दुसरं घेणार आहोत तो हार. आपण हार म्हणजे माहितीच असेल, फुलांचा हार असतो, देवबाप्पाला घालतात, आपल्या अंगणामध्ये सणाला तोरण लावतात, त्याला हार म्हणतात, बरोबर ना? तुम्हा मुलांना सर्व माहिती असते. आता हार, हा झाला हे अक्षर आपण त्याला गोल करून घेऊया. हार हे आपण 2च शब्द घेतले. 2 शब्द घेतले, वेळेअभावी आपण 2-2च शब्द घेत आहोत. तुम्ही प्रॅक्टिस करताना 5-5 शब्द घेण्याचा प्रयत्न करा किंवा 5-5 शब्द प्रत्येक अक्षराचे शोधण्याचा प्रयत्न करा, बरोबर? आता झाल्यानंतर पुढचं अक्षर आहे ळ बाळ. आता ळ बाळ हे लिहिताना एकदम सोपा आहे. ळ एकदम सोपा आहे लिहिताना. आपण लिहिताना तुम्हाला लक्षात आलंच असेल. हे पहा, एक छोटा गोल द्यायचा आणि त्याला जोडून एक दुसरा छोटा गोल द्यायचा आणि एक दुसऱ्या छोट्या गोलाच्या इथे वरती बरोबर मध्ये एक छोटीशी उभी रेष द्यायची आणि डोक्यावरती आडवी रेघ. हा झाला ळ बाळ. आता ळ बाळ यामध्ये गंमतच आहे. आता तुम्ही म्हणाल ळ बाळावरून येणारे शब्द कुठे आहेत, सुरुवात होणारे शब्द कोणते आहेत? पण ळ बाळ
येणारे शब्द सुरुवातीला अक्षर येतच नाही. काय येतं? तो मध्ये येतो. कुठे येतो तो? ळ बाळाचा एक दुसऱ्या तिसऱ्या अशा नंबरला तो येतो. आता बाळ मध्ये कुठे आहे? ब पहिला आहे आणि दुसरं काय आहे? ळ आहे. तसंच आपण दुसरे शब्द शोधणार आहोत. केळी, 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 केळीमध्ये कुठे आहे? ळ दुसऱ्यांदा आहे. बरोबर ना? केळी, क पहिला अक्षर दुसरा अक्षर ळ, केळी. ळला आपण गोल केला. तसंच आपण दुसरं अक्षर कोणतं घेऊयात? बघा, आपण देवबाप्पाच्या देवघरामध्ये काय वाजवतो? टाळ वाजवतो किंवा टाळ्या वाजवतो. आपण आरती करताना टाळ्या वाजवतो, टाळ वाजवतो. दोन्हीपैकी कोणताही शब्द तुम्ही घेऊ शकता. आता आपण घेऊया टाळ वाजवतो आपण. टाळ, टाळी, टाळ्या वाजवतो. टिळा. असे एका देवबाप्पाच्या घरामध्येच आपल्याला 3 ते 4 शब्द आरामात सापडतात. बरोबर का? आता टाळ मध्ये ळ हे दुसरं अक्षर आलेलं आहे. असे शब्द शोधायला आपण प्रयत्न करायचा शब्द शोधण्याचा. आता ळ झाल्यानंतर काय येईल? क्ष, क्षत्रिय. आता क्ष क्षत्रिय लिहिताना थोडंसं अक्षरवन काढताना आपण एकदम बारकाईने लक्ष द्यायला पाहिजे. आता क्ष काढताना आपण काय करायचं? हे पहा, आता एक छोटासा गोल माझ्या बरोबर तुम्ही काढण्याचा प्रयत्न करा. म्हणजे क्ष तुम्हाला बरीच लहान मुलं सर्व अक्षर बरोबर काढतात, पण क्ष काढताना त्यांना थोडंसं अवघड जातं. का जातं? ते आपण एकदम सोपं करून सांगणार आहोत. कसं काय लिहायचं अक्षर ते पहा. आता क्ष काढताना एक छोटासा गोल करायचा वरती. त्याला लगेच आपण छोटी तिरपी रेघ घेणार आहोत. उभा एक, जसं मी मागाशी श काढताना सांगितलं तुम्हाला, हे उभा एक सारखं अक्षर काढायचं आणि त्याला एक छोटासा असा अर्धगोल काढायचा, अर्धचंद्र सारखा, आणि त्याला एक छोटासा एक गोल, आणि तो गोल असा तिरपा घ्यायचा. खाली तशीच तिरपी रेघ घ्यायची. आणि हा कसा दिसतोय बघा. आणि इथे मध्ये छोटी आडवी रेष आणि वरून खाली उभी रेष, डोक्यावरती आडवी रेघ आहे ना. मग गंमतच. आता मी परत एकदा तुम्हाला सांगते कसं लिहायचं असतो क्ष. क्ष क्षत्रिय लिहिताना एक छोटा गोल, त्याला खाली तिरपी रेघ, जसं की आपण उभा एक लिहितो. तुम्हाला उभा एक माहितीच असेल. उभा एक लिहितो तसा क्ष काढताना एक वळण काढायचं आणि त्या उभा एकलाच बरोबर असा ह्या पद्धतीने असं चंद्रकोर सारखं किंवा अर्धी वाटी किंवा अर्धगोल आपण काही पण म्हणू शकतो, असं काढून घ्यायचं. आणि नंतर एक छोटासा गोल करायचा असा. उभा एकला 7 जोडायचं. 7 माहितीये तुम्हाला? 7. हे 7 उभा एकला 7 जोडलं की त्याच्यानंतर लगेच आपण तिरपी रेघ घ्यायची खाली.